पहिल्याच देवगाला काय प्रकार घडला? हे दोन्ही पुजाऱ्याने दगडाचा गुंड टाकून दिला ह्या तीन गावचे हा शिवला. देव पडल्या पुरता पडला आणि होता तसा नोकरीच्या जाळ्यात येऊन बसला बरे का. दोन्याला नोकरीचं जाळं लावलं माथ्याला. मावाळता तोंड सोडलं नाही, मावाळतं तोंड केलं म्हणजे उगावतं तोंड सोडलं नाही, मावाळतं तोंड केलं. निघून या चालला गाणारे गाणारा गेला. जातीतलं विरुद्ध जातीतच राहिलं पाहिजे. आज धनगराला सुकूळ कोणाचा असतो? कुणाचा बरे. आता नऊतनी सांजाला जर आपण जर जायचं म्हणलं तर मेघनाचा सुकूळ बघावा लागतो. होय बघा, सासूगडच्या सुना मायागडच्या लिखी तिन्ही सांज वेळेला पाण्याला येत नाही. आणि बरे त्याच वेळेला जसा वाशीच्या गावकरीला गेला तसा डोण्याने विचार केला. तिन्ही सांजाला गावच्या धनगराची मेंढरी कुठं असतील का गावकरीला? म्हणून मनाचा विचार केला त्या ठिकाण्याला. कारण तांत्रिक कुत्री तांत्रिक कुकरी मेंढ्यासनी मिसळायच्या वेळेला कुकऱ्याचा आणि मेंढराचा आवाज होतो. या आणि बरे त्याच वेळेला त्या टायमाला कुतीनी या सांजेला संध्याकाळ वेळेला कुतीनी या सांजेला संध्याकाळ वेळेला याचा धनगरे कोण्या माझा गावेला गेला तसा मेंढ्याचा सुकूळ घेऊ लागला. जसा डोण्या पुजारी मेंढ्याचा लागला होता सुकूळ घ्यायला. सांच्या पारल्या वेळेला तांत्रिक कुकरी मेंढ्याशी मिसळायच्या वेळेला कुकऱ्या मेंढराचा कालवा होतो. या होय कुठेतरी या गावच्या मेंढ्या असतील गावच्या धनगराच्या. म्हणून डोण्या गावड्यानं मनाचा विचार केला. मेंढ्याचा सुकूळ काय डोण्याला लागेना. डोण्याने काय केलं त्या जाग्याला. गेला गावाच्या गावदरीला होय तर काही लोक होती त्या ठिकाण्याला. लोकांनी काय रे बाबा विचारू लागला त्या जाग्याला. अरे बाबानो, हो गावच्या धनगराची मेंढर कुठली असतील? डोण्या गावड्या लागला होता मेंढराचा सुकून काढायला. त्याच वेळेला गावातल्या लोकांनी सांगितलं की असाच गावाच्या खायल्या बाजूने कुठं निघून जा. गावा वैद्या बाजूला गावा वैद्या बाजूला गा गावा वैद्या बाजूला गावा वैद्या बाजूला गावा वैद्या बाजूला वे गावाच्या या गावातल्या लोकांनी सांगितलं दोन्या पुजाऱ्याला असंच निघून जायचं गावा वैद्या बाजूला. म्हणजे गावाच्या खायल्या बाजूने गावंदरीनेच असा निघून जावं तर उमाच्या टेकाला संताजी शेंडगा माकोजी रानगा दोघांचं मेंढवड आहेत रे बाबा त्या उमाट्याच्या टेकाला. दोन्यानं ऐकून घेतलं तसा मेंढ्याचा मोहरा केला. 100 मेंढ्याचं खाण मागल्या बाजूला तसा दोन्या निघून कुठे गेला. या गावा वैद्या बाजूला उमाट्या टेकाला पुजारी निघून गेला त्या जाग्याला. त्यावेळेला लवतिनी संजला तांत्रिक कुकरी मेंढ्याशी मिसळून पाजणी पाजून संताजी शेंडगानी माकोजी रानगा ते गावचं 2 धनगर मेंढवाड्यात मेंढ्या घालून पेढेचं तोंड बांधायला लागलं. एवढ्या वेळेत रे बाबा डोण्या पुजारी जाऊन भेटला त्या उमाच्या टेकाला. बघा त्या संताजी शेंडग्यानं माकोजी रानग्यानं त्या
येत्याला पुजारी बघितला आणि बरे मनाचा विचार केला. काय बोलत होत संताजी महापुजी या डोन्या गावड्याला कोण परगावचा पुजारी कोण पाहुणा यायला लागला या वेळेला. बोला याला का बघायला गेला सांगा याला बघायला गेला कोणाला त्याला न्यायो धनगे इंडियाचा दादा कोण दलाल्या धनगरी शंभर मेंढ्याचं घाण लागल्या बाजूला घेऊन यायला लागला. संताजीने चंडग्यानं महापुजी रानग्यानं नेत्रानं बघितलं या डोन्या गावड्याला बघा एवढ्याच डोण्या जाऊन त्या मीनवाड्याला भिडला. काय प्रकार घडला या उमाच्या टेकाला बघा लुकडीचं जाळं वजन झालेलं डोण्याला काय केलं त्या पेढ्याच्या तोंडाला टाकलं आणि बरे त्याच वेळेला काय बोलत होता रे बाबा संताजी महापुजी ह्या पुजाऱ्याच्या बाळाला बाबा कोणत्या गावचा कोणत्या आणि देवाचा तू पुजारी भंडाऱ्याचा वाटवा दिसतोय तुझ्या बघलेला काळा कांबळा आहे तुझ्या खांद्याला येताची काठी आहे तुझ्या हाताला. हे तुझं नाव गाव पाहिजे आम्हाला सांगायला संताजी माकोजी बोलत असता डोण्यात सांगू लागला. ओ बाबा मी कुठला आहे सांगू का. बोला याला लागेला सांगा याला लागेला लांबूर पल्ल्याचा फुल लागला. फुलवाडी नगराचा मुलगा आहे मी कुणाचा नारूबा या गावड्याचा तू यार बागेला. दुनिया मागे नावाचा बेल बा